षटकार देखील आला. धावफलकाची गती वाढवण्याचा प्रयत्न करणं विजयाची स्वप्न घेऊन उतरलेत हे दोन्ही संघ. गावाचं गाव पण जपणार एक क्रिकेट भरपूर चांगली सुरुवात करण्याचा निर्धार घेतलाय सचिन मानेने. या बॉलवर देखील आणखीन एक लॉंग अँड हाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सर बॅक टू बॅक हा दुसरा धमाका. सचिन माने नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना त्याच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक दमदार स्ट्रोक. षटकार. चौकाराच्या साह्याने 18 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये आम्हाला बॅटिंग करायची एक मोठं लक्ष आम्हाला सेट करायचं असं निर्धार मनामध्ये ताईत करून मैदानाच्या चौफेरीन विस्फोटक बॅटिंग आपल्याला सचिन माने यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्विच इट केलाय. टायमिंग प्रॉपर होतो परंतु रन मिळेल फक्त 5 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 19 रन 19 रन्स आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल या मॅचमध्ये, कारण 4 ओव्हरची मॅच कालच्या दिवसामध्ये टोटल 12 सामने होते, त्यामधील फक्त 11 सामने झाले. त्यानंतर जो एक सामना राहिला होता तो सामना आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतो. या दुसऱ्या दिवसामध्ये पहिली मॅच. शेवटचा बॉल हलक्यात आणि दिशा दिली. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु फक्त एकाच धावीवर समाधान मानेल बॅट्समन विनायक झेंडे. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत बिनगडी बाद 20 रन. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या. एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट देण्याचा प्रयत्न बॅट्समन सचिन माने आणि विनायक झेंडे या दोन्ही ओपनर बॅट्समनच्या माध्यमातून टीम HD लायन्स या टीमसाठी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. DJ प्लीज. आतापर्यंत कंप्लीट होतोय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 20 रन 20 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. आणि स्पेल नंबर 2 रोहनला इन्व्हाइट केले सेकंड स्पेलसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये विजय पावले यांनी 20 धावा खर्च केल्या. एक मोठा खेळ अपेक्षित असेल या दोन्ही बॅट्समनकडून. टीम HD लायन्स या टीमला समोरच्या दिशेने फटका केला. फिल्डर भरपूर वेगाने धावतायत, परंतु फिल्डरला बेदून चेंडू चाललाय अलोंग कार्पेट ओव्हर द रोप. सर विनायक झेंडेच्या बॅटमधून देखील येतोय हा चौकार. चौकार देखील येताना आपल्याला पाहायला मिळालाय. धावफलकाची गती वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एक मोठं लक्ष सेट करायचं आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टॉस जिंकून टीम अरुणदादा मोहिते
स्पोर्ट्स या टीमने घेतलेला निर्णय तो म्हणजे फिल्डिंग करण्याचा. जीवनामध्ये तुम्ही एखादा निर्णय घेताना तो निर्णय सिद्ध करण्यासाठी तुम्हाला भरपूर परिश्रम करावे लागतात, भरपूर संघर्ष तुम्हाला करावा लागतो, त्यावेळेस तुम्हाला ते सामर्थ्य मिळत असतं. सावकाराच्या साह्याने 24 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रोहन, स्ट्रायकिंग इनला विनायकसाठी हा बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केल्या, फटका चांगला डीप मिड विकेटमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल पूर्ण केली आणि 1 रनच्या साह्याने धाव फलक पुढे सरसावत असताना आतापर्यंत 25 रन. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलते ठेवावं लागतं आणि सध्याच्या घडीला जर आपण चित्र पाहिलं ना तर दोन्ही बॅट्समन भरपूर चांगली कामगिरी करतात. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय, झेलची संधी, टिपलाय हा झेल आणि या क्षणाला पहिला धक्का टीम HD लायन्स या टीमला. बॅट्समन गमवलाय 25 रनवर. बॅट्समन सचिन माने बाद झाला. एक चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न त्याने केला, भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज. 5 बॉलमध्ये 18 रनची एक बेधडक इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकार, 1 चौकार, हलक्याताने दिशा दिली. बॅट्समन सूरजने 1 सिंगल पूर्ण केली, कारण सेट व्हायचं आहे त्याला अजून. विनायक झेंडे सध्याच्या घडीला सेट आहे. 26 रन आतापर्यंत होत आहेत. शेवटचे 2 बॉल हे शिल्लक असतील रोहनच्या खात्यातील. सकाळचं सत्र एक मोठं लक्ष सेट करायचं आहे. या बॉलवर देखील नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव देखील ॲड होतो आणि फ्रीची संधी असेल बॅट्समन विनायक झेंडेच्या खात्यामध्ये. जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळते ना त्यावेळेस कष्टाच्या जोरावर तुम्ही ती संधी त्या संधीचं ज्यावेळेस तुम्ही सोनं करता त्यावेळेस येणाऱ्या काळामध्ये नवनवीन संधी देखील तुम्हाला प्राप्त होत असतात. लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. 1 धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल भरपूर वेगाने हे दोन्ही बॅट्समन धावत आहेत. फिल्डर बॉल उचलून फेकेल तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 29 आणि शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. अवघ्या 9 धावा आतापर्यंत खर्च केला. बॉलर रोहनने एक महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केला. शेवटचा बॉल मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मिस केली. टप्पा पडला, थोडंसं गती परिवर्तन पाहायला मिळालं. 2 ओव्हरचा खेळ झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 29 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. डीजे प्लीज. च्या दिशेने उडवलाय, परंतु तेवढाच चांगला प्रयत्न जरूर होतोय की काय, परंतु पंचांचा इशारा येईल. यस, इट इज 6 रन. षटकार येतोय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज श्रीतेज आपल्याला पाहायला मिळतोय.
कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी श्रीतेजच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली, परंतु या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर त्याचं स्वागत केलं. वेलकम षटकार आला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 35 रन आतापर्यंत स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉफ्ट केलाय, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. स्क्वेअर लेगच्या दिशेने विकेट किपर भरपूर वेगाने धावत गेले. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. ही छपाई पहा, असा मोमेंट रबर बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला पाहायला मिळतो, कारण ज्यावेळेस गवत वाढलेलं असतं, चेंडू गाय होतो, त्यानंतर फिल्डर देखील अशा प्रकारची छपाई करतात आणि तेच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. तर हात वर फिल्डरने करू नये, पळून 4 धावा तुम्ही काढू शकता. चला, कालच्या दिवसात देखील हा नियम तुम्हाला सांगितला होता आयोजकांच्या माध्यमातून. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 35 रन आतापर्यंत होत आहेत. टोटल 4 रन ऍड केल्या जातील या क्षणाला आणि 4 रनच्या साह्याने येऊ नका. मॅच स्टार्ट करा. 2 धावा ऍड केल्यात.
मित्रांनो तर ज्यावेळेस चेंडू घाय होईल त्यावेळेस कंपल्सरी तुम्हाला 4 धावा या पळून काढायच्या आहेत. ज्यावेळेस फिल्डरने हात वरती केला तर ॲक्सेप्ट करणार नाही याची नोंद देखील तुम्ही घ्यायची. चला मॅच स्टार्ट करा. या बॉलवर देखील बिग हिट केलाय. प्रॉपर टायमिंग सूरजच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक धमाका हा षटकार. गती वाढत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 43 रन. रितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. झेलची संधी तर जरूर आहे परंतु एक सोपा झेल सोडलाय. जजमेंट चुकला आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेतला बॅट्समनने. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 45 रन 45 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल देखील वेग भरपूर होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही आणि बॅट्समन या ठिकाणी मात्र जरूर खऱ्या अर्थाने बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. डीजे प्लीज. बॅट्समन आतापर्यंत गमावलेत. न्यू बॅट्समन अजित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नुकतंच ज्यांचं आगमन आपण पाहिलं. पश्चिम महाराष्ट्रामधील एक अपकमिंग रायझिंग स्टार कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख आहे. पाटण तालुक्याबरोबरच 32 शिराळा क्रिकेट मध्ये सातत्याने वर्चस्वामध्ये असलेले समालोचक म्हणजे तुम्हा सर्वांचे लाडके दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस प्रवीण वंडुस्कर महाराज यांचं आगमन देखील आपण पाहिलं आणि त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. 45 रन आतापर्यंत होतात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातला. रितेश कुठेतरी थोडासा महागडा ठरला. 16 धावा त्याने खर्च केल्यात. या शेवटच्या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. झेलची संधी आहे परंतु चेंडू चाललाय 1 बाउन्स वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आज चौकार येतोय. या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 49. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49. 49 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. डीजे प्लीज. समाप्तीनंतर 49 रन आणि शेवटच्या ओव्हरसाठी अजय माने यांना इन्व्हाइट केलं. चला नेक्स्ट मॅच रायझिंग स्टार टीमचे कॅप्टन आणि शंभो वाकेश्वर स्पोर्ट्स या टीमचे कॅप्टन आपण यायचे टॉससाठी. एक इनिंग नंतर पहिला बॉल लाईन चांगली होती, लाईन मिस केली. अजयचं कौतुक करावं लागेल.
या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय आणि पंचांचा इशारा येतो. यस, इट इज अ 4 रन चौकार. डीजे प्लीज. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज अजयची. विनायकचं कौतुक करावं लागेल. 13 रनवर तो खेळतोय. 10 बॉल आतापर्यंत त्याने पेस केलेत आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये टार्गेट सेट करणारी ओव्हर, अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळतोय. 6 रनसाठी षटकार. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड चेंडूवर ठेवली. नेक्स्ट चांगला स्ट्रोक लॉंग लेगच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. रायझिंग स्टार्स आणि शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. या बॉलवर देखील फटका चांगला डीप कव्हर मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते आणि 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 60 रन होत आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या इनिंग मधला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅट्समन बाद होतोय. 61 धावा होत आहेत आणि 62 रनचं लक्ष असेल. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी त्वरित या. रायझिंग स्टार आणि शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स या दोन टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी या. टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा कारण अधिक सामने आपल्याला खेळवायचे आहेत. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळेल. महाराष्ट्रामधील एक प्रसिद्ध पंच व एक जुने जाणते खेळाडू आटम सरांचं आगमन देखील होते आणि त्यांचं देखील आम्ही सरसे स्वागत करतोय. 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2024 या पर्वामध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित या. रायझिंग स्टार आणि श्री वाकेश्वर स्पोर्ट्स आणि संतोष भाऊ शिरसाट आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. संतोष भाऊ आणि त्याचबरोबर अरुण दादा आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे कारण तुमच्या पुढाकारामुळे या टीम्स खऱ्या अर्थाने खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. बासष्ट रनचं लक्ष आहे आणि टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स आपण आपले ओपनर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. तर चला टॉस या ठिकाणी केलं जाईल. एका बाजूला शंभू वाकेश्वर स्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूला रायझिंग स्टार हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. 32 शिराळा प्रीमियर लीग
2024 रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस आणि अप्रतिम आयोजन आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण संघमालक त्याचबरोबर समाजसेवक शंकरदादा मोहिते साहेब पुरस्कृत ही प्रीमियर लीग स्पर्धा आणि या मॅचचा केला जातो टॉस स्टार क्रिकेटर अमर मराठे यांच्या शुभ हस्ते. टॉस इथे जिंकलाय टीम शंभू वाकेश्वर स्पोर्ट. आपला डिसिजन आमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवायचा आहे आणि ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपली मॅच सुरुवात होईल याची नोंद घ्या, कारण की आजचा फायनलचा दिवस आहे आणि आयोजकांना भरपूर मॅचेस या ठिकाणी कालची एक मॅच सुरू आहे आणि आजच्या दिवसातील जे लॉट्स आहेत ते आम्हाला संपूर्ण दिवसभरामध्ये कव्हर करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला विनंती असेल की अगदी योग्य वेळेवरती प्रत्येक सामना कशा पद्धतीने पार होईल याचा प्रयत्न मात्र प्रत्येक टीमने आणि प्रत्येक संघ मालकाने करायचा आहे. तर जाऊयात जशी दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. ऐकूयात पुन्हा एकदा सातत्याने जर पाहिलं तर नवी मुंबई आणि 32 शिराळा तालुक्याशी जोडला गेलेला आवाज आमचे परम मित्र अर्थातच राहुल शिरसट प्रिन्स सरांचा आवाज. थँक्यू सो मच. बासष्ट रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सांगली जिल्ह्याचा अभिमान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विजय पावले नावामध्येच विजय आहे. आपल्या जीवनामध्ये अथक परिश्रम करून एक शेतकरी पुत्र ते एक महाराष्ट्र रणजीपटू असा संघर्षमय प्रवास आपण विजय पावले सरांचा पाहिला आणि या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक देखील त्यांनी झळकावलंय. तर या सामन्यानंतर प्रत्येक सामन्यासाठी हा मात्र खऱ्या अर्थाने वेळ दिला जाईल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विजय पावले नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये येत असताना वेलकम षटकार. षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला. एक धाव फक्त कंप्लीट होते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु आपल्या जीवनामध्ये भरपूर परिश्रम केलेत विजय पावलेने. जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढाल तर मात्र विजय प्राप्त देखील तुमच्या आयुष्यामध्ये होत जाईल. 7 रन आतापर्यंत होत आहेत. टीमची धावसंख्या 7 धावा, 62 धावांचं लक्ष. अजूनही 65 धावा पूर्ण करायच्या आहेत. अजूनही 55 धावा पूर्ण करायच्या आहेत. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन ऋषी माने. कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ऋषी मानेचा हा बॉल टप्पा पडला, त्यानंतर बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला. 1 धाव देखील पूर्ण होते. पॉईंटच्या दिशेने फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. बॉल त्याने जज केला, उचलून फेकेल. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी ॲड होताना पाहायला मिळतात. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 9 रन. ओमसाई MTC अल्पावधीमध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये नावारूपाला आलेली वेबसाईट. गेले अनेक स्पर्धामध्ये ओमसाई MTCच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण पाहिलं. आज रोशन पराड ज्यांच्या अथक मेहनतीमधून ही वेबसाईट निर्मित केली गेली. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील लाईव्ह टेलिकास्ट या चॅनलने केलं. या बॉलवर बिगिट केलाय. आक्रमकतेचं रूप धारण केलं. ऋषी मानेच्या बॅटमधून देखील येतोय हा दमदार स्ट्रोक. षटकार.
ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही जरूर पाहू शकता. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड होती चेंडूवर बॅट्समनची. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं या क्षणाला आणि पंचांचा इशारा येतो. यस, इट इज अ वाईट +1. टोटल 2 रन देखील ॲड होत आहेत. आपण पाहू शकताय साइड अँगल जो फॉलो करतो आमचा कॅमेरामॅन. वय वर्ष अवघं 12 आणि 12 वर्षाचा कॅमेरामॅन संस्कार पराड. 17 रन आतापर्यंत होत आहेत. या बॉलवर लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक केलाय. बॉटम हँडचा चांगला वापर केला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. विजय पावले इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना त्यांच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक. हा षटकार. मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. या विकेट नंतर जल्लोष पहा तुम्ही. विकेट नंतरचा आनंद गोलंदाज विनायक झेंडेचा आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर देखील नो बॉलचा इशारा आलाय, परंतु चांगली कामगिरी विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फ्रीची संधी असेल बॅट्समनच्या खात्यामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता लेग स्टिकच्या बराचसा बाहेर होता. फ्री हिटचा बॉल. एक संधी मिळाली बॅट्समन ऋषीला. हा बॉल देखील यस, इट इज अ वाईड. दिशा भरकटली. वेगवान गोलंदाजी ज्यावेळेस तुम्ही करताना त्यावेळेस तुमची दिशा भरपूर महत्त्वाची असते आणि ज्यावेळेस दिशा भरकटते तुमच्या वेगाला अर्थ नसतो. हे चित्र आपण पाहिलं सध्याच्या घडीला, कारण अशा धावा रोखायच्या आहेत. टीम HD लायन्स या टीमला या मॅचमध्ये पकड निर्माण करण्यासाठी विकेट प्राप्त करायचे आहेत. निर्धाव स्वरूपाचे बॉल रिलीज करायचे आहेत आणि त्यासाठी प्रयत्न मात्र जरूर भरपूर करायचे आहेत. हा फ्रीडचा बॉल, परंतु ही लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आणि निर्धाव स्वरूपाचा बॉल कंप्लीट झाल्यानंतर ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकताय.
थोडासा कोलोर पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. वाईट बॉल. टीमची धावसंख्या 28 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण 16 बॉलमध्ये आता मात्र 34 धावा पूर्ण करायच्या आहेत. येणारे 16 बॉल आणि 34 रन. लॉफ्ट केलाय. प्रॉपर टायमिंग. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. तेवढंच ताकदीची फिल्डिंग, परंतु फेकी थोडीशी गचा झाली आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेतला बॅट्समनने. रनआउटची संधी आणि या क्षणाला पहा, जिथे फक्त एकच धाव होती तिथे मात्र धावा खर्च केल्यात, त्या म्हणजे 3. आणि या 3 रनने एक नवं चैतन्य गाठले टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमने. तीन रनच्या साह्याने 31 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय 32 शिराळा तालुक्याचे युवा नेते भूषणजी नाईक यांची प्रतिमा असलेला फ्लॅक्स आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर विराजदादा नाईक जे सांगली जिल्ह्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि सातत्याने नाईक परिवाराचं भरपूर मोठं योगदान राहिले 32 शिराळा तालुक्यासाठी. कालच्या दिवसामध्ये आपण सम्राट भैया नाईक यांचं आगमन देखील पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. भन्नाट वेग, परंतु या क्षणाला बॅट्समन बीट झाल्यानंतर विकेट कीपर देखील बीट झाला. बॅकअपसाठी फिल्डर तैनात होता. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 32 रन. या मोमेंटला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय आणि एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. गोलंदाज सागरने ऋषीला दिलाय परतीचा इशारा. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय स्टान्स बदलले होते. थोडासा आतमध्ये आला होता हा बॅट्समन, परंतु कोलर पद्धतीचा हा बॉल वेग भन्नाट होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही आणि यष्ट्यांचा वेध. डीजे प्लीज. अंतिम बॉल शिल्लक. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शरद व्हाईट बॉलचा इशारा. यस, इट इज अ व्हाईट. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. 33 रन आतापर्यंत होत आहेत. लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल आणि चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारे स्ट्रोक केला कव्हर बॅट्समनने. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डरच्या माध्यमातून चांगली फेकी झाली. गॅदर देखील चांगलं राहिलं, परंतु थोडासा उशीर झाला विनायकला. ऑन स्क्रीन आपण पाहतोय सांगली जिल्ह्याचा अभिमान विजय पावले यांना, जे आयकॉन प्लेअरच्या भूमिकेमध्ये आहेत. टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीममध्ये या स्पर्धेमधील पहिले 50 मॅन, अर्थातच कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्यांनी झळकावलं
समीकरण बदलले. येणारे 12 बॉल आणि आता मात्र 27 रनची गरज. टोटल टीमची धावसंख्या 35. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक तिसऱ्या षटक गोलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉल 27 रन. पहिलाच बॉल लॉफ्ट केला. फटका चांगला आहे, परंतु क्रिकेटमध्ये फुटबॉल आपल्याला पाहायला मिळते. चांगला प्रयत्न केला फिल्डरने, पायाचा वापर केला हा बॉल थांबवण्यासाठी. 1 रन फक्त खर्च केली पहिल्या बॉलवर. 11 बॉलमध्ये अजूनही 26 धावांची गरज. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जिद्द आणि चिकाटीने जर तुम्ही लढाल तर यश प्राप्ती देखील तुमच्या आयुष्यामध्ये मिळेल. 11 बॉल आणि 26 रनची गरज. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय झेलची संधी, परंतु या क्षणाला तुम्ही पाहू शकता गंमत पाहायला मिळाले आणि त्याची किंमत मोजावी लागेल HD लायन्स या टीमला. ते म्हणजे 4 धावा. चाळीस रन आतापर्यंत होतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. थोडासा दबाव वाढला HD लायन्स या टीमवर. या क्षणाला आपण पाहू शकतोय नो बॉलचा इशारा आलाय. नो +1 टोटल 2 रन देखील ऍड होतात. ज्यावेळेस मिसफिल्डिंग होते ना त्यावेळेस फिल्डरचा कॉन्फिडन्स, बॉलरचा कॉन्फिडन्स कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. नो +1 आणि फ्रीची संधी बॅट्समनच्या खात्यामध्ये. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा फ्री हिटचा बॉल आहे. परंतु या क्षणाला आपण पाहू शकतोय मोये मोये अशी सिच्युएशन आपण पाहिली सध्याच्या घडीला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. मनोरंजन झालं तमाम मायबाप प्रेक्षकांचं. हेच आहे क्रिकेट. तुम्हाला सर्वांना एकत्रित केलंय. फ्रीडचा बॉल होता असं वाटलं होतं फिल्डरला की हा फ्रीडचा बॉल नाही. त्याने झेल पकडला, त्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी त्याने बॉल हवेमध्ये उडवला, परंतु त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हा बॉल फ्रीडचा होता. हा बॉल आपण पाहू शकता वेग भन्नाट होता. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातले. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल बन्सनकडे आशाभूत नजरेने पाहिलं बॅट्समनने, परंतु लाईन चांगली होती, लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. समीकरण येणारे 7 बॉल आणि 18 रन. हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर या मॅच मध्ये कलाटणी मारू शकेल टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स संघ. हा बॉल देखील आणखीन एक स्लॉन पद्धतीचा हा बॉल. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी गोलंदाज सचिनच्या माध्यमातून. येणारे 6 बॉल आणि आता मात्र 18 धावांची गरज. 6 बॉल आणि 18 धावा. कोणत्या बॉलरवर विश्वास दाखवला जाईल HD लायन्स या टीमच्या माध्यमातून हे प्रश्नचिन्ह देखील निर्माण झालंय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम HD लायन्स टीमचे कॅप्टन आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या. पंचांना मी विनंती करतोय की सर आपण खेळाडूंना ताकीद द्या.
चला टीम मीटिंग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 18 रनची गरज. गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केले गोलंदाज गणेश. पहिला बॉल 1 ओव्हरमध्ये 18 रनची गरज असताना पहिल्या बॉलवर 1 धाव देखील पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल फेकी थोडीशी उशिरा झाली आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेतला बॅट्समनने. 2 धावा आतापर्यंत कंप्लीट होत आहेत. 5 चेंडू आणि आता मात्र धावा पूर्ण करायच्या आहेत. 5 बॉल आणि 16 रन. विजयाची स्वप्न घेऊन उतरले दोन्ही संघ विजय संपादन करण्यासाठी. ज्याचं प्रदर्शन चांगलं त्याचा विजय निश्चित, ज्याचं प्रदर्शन खराब त्याचा पराभव निश्चित. 5 बॉल आणि 16 रन. धीम्या गतीचा हा बॉल. चेंज ऑफ पेस. पहिला बॉल थोडासा वेगवान परंतु त्यानंतर हा थोडासा कमी गतीचा बॉल पाहायला मिळाला. 4 बॉल आणि आता मात्र 16 रनची गरज. 4 बॉल मध्ये 3 षटकार, 4 बॉल मध्ये 4 चौकार. या बॉलवर बिगिट केलाय. फटका चांगलाय आणि पंचांचा इशारा येईल. यस, इट इज अ सिक्सर. या मॅच मध्ये कमबॅक करून देणारा हा स्ट्रोक. ही मॅच अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून एक विस्फोटक फटका, षटकार. टीमवर दबाव वाढलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवर, कारण क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. कोणत्याही क्षणाला खेळ बदलू शकतो. HD लायन्स की अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स, अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स की HD लायन्स, या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. 3 बॉल आणि 10 रन. या बॉलवर देखील बिगिट केलाय. जेलची संधी, वॉटर कॅच. परंतु या क्षणाला ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय अतिशय चांगलं कॅमेरा वर्क आणि MTCच्या ओमसा MTCच्या माध्यमातून झूम इन आउट आणि षटकार. प्रयत्न चांगला केला तर फिल्डरसाठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे कारण अप्रतिम दर्जाचा प्रयत्न त्यांनी केलाय. सामन्याचे चित्र बदलून गेलं आणि क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे असं दर्शन घडवून देणारी ही मॅच. 2 बॉल आणि आता मात्र 4 रनची गरज.
2 चेंडू आणि 4 धावा. एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. काटेकी टक्कर, कडवी झुंज, कडा मुकाबला आपल्या समोर रंगत असताना या बॉलवर देखील बिगिट केलाय. झेलची संधी आहे या क्षणाला. या मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांचकपणा येत असताना 1 बॉल आणि आता मात्र 4 धावा. पैसा वसूल मॅच. नाद निराया आणि 32 शिराया आणि 32 शिराया रबर बॉल प्रीमियर लीग 2024 मधील अंतिम दिवसातील पहिली मॅच आणि पहिलीच मॅच रंगतदार स्थितीमध्ये या ठिकाणी रूप घेत असताना न्यू बॅट्समन अरविंद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आज मात्र खऱ्या अर्थाने या नवी मुंबईच्या क्रिकेटच्या पंढरीमध्ये आज एक नवा विक्रम होईल की काय. अरविंदच्या नावावर अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स की HD लायन्स 1 बॉल आणि 4 रन. मायबाप प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करून दोन्ही टीमना शुभेच्छा द्यायच्यात. समोरच्या दिशेने फटका खेळला. 1 धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. तिसरी धाव आणि हा सामना जिंकला HD लायन्स या टीमने. व्हॉट अ मॅच. लाजवाब. प्रेक्षकांची मन जिंकणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे याचं दर्शन घडवून दिलं याच सामन्याने. आणि एक अद्भुतपूर्व सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि हा सामना जिंकला HD लायन्स या टीमने. DJ प्लीज. हॅलो. चला एका इनिंग साठी फक्त 20 मिनिटाचं टायमिंग दिलं जाईल याची नोंद घ्या. एका इनिंग साठी फक्त 20 मिनिटाचं टायमिंग. आज संपूर्ण दिवसभर